नमस्कार मित्रांनो, आयुष्यात कधी कुणाच्या कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. हा जो मी माणूस तुम्हाला दाखवतोय, कदाचित ह्या माणसाकडे बघून तुम्हाला असं वाटेल की हा कोणतरी भिकारी आहे किंवा हा कोणतरी वाटसरू दिसतोय, पण तसं नाही. हा जो माणूस आहे, हा माणूस एक वेल एज्युकेटेड आहे. हाताला कंपनीत झालेली इंजुरी, आपल्याकडे कमकुवत असलेले कामगार कायदे आणि त्याच्यामुळे ह्या माणसावर सध्या भीक मागायची वेळ आलेली आहे. मी पुणे येथील लक्ष्मी किबे थिएटरचा पशा आहे आणि मला अगदी वाईट वाटलं की त्या माणसाने मला 10 रुपये मागितलं आणि मी देऊ शकलो नाही. ह्याची मला खंत आहे. तो माणूस आता रडतोय नाही का. म्हणजे मला असं वाटलं की बाबा कोणतरी असेल, व्यसनासाठी हा माणूस पैसे मागत असेल. पण ज्यावेळेस मी त्यांची परिस्थिती जाणून घेतली त्यावेळेस मला बी अत्यंत दुःख वाटलं. बघा, हा माणूस इंग्लिश पण बोलतोय. तुम्ही तुमचा परिचय सांगा. Exactly, sir. Myself is Sandeep Dimkar Patil. I am from Kolhapur, but my born and brought up in Mumbai. And thing is what, I'm working, I'm a double graduate. Also, I just additional electrical and electronic. But thing is what, at presently, I'm the frustrated, so that's why I am doing like that. And now I just have an injury, so that's why I'm not like that. मतलब काम करायच्या लायकीचा नाही आहे. सध्या मी माझ्या हाताला इंजुरी झाली आहे आणि मला दादांनी आता 10 रुपये दिले. दादांनी आता मला मी ते पैशाचा विषय नाही. मला वाईट ह्याचं वाटतं की एखाद्या माणसाला इंजुरीमुळं जर तो माणूस काम करू शकत नाही, इतका वेल एज्युकेटेड माणूस, इतका इंग्रजी बोलणारा माणूस, आणि आपण काय करतो म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतकी चांगली माणसं असताना आपण कौशल्य विकास म्हणतो, मानव संसाधन म्हणतो, हे शब्द फक्त कागदावरच राहतात. ह्याचं मला खरंच दुःख वाटतं. दादा, तुम्ही रडू नका. आय नो दॅट आय एम ऑल्सो मार्केटर. मला हातात माती दिली ना तर मी कुणी तिथे लायकी आहे माझी. मी हातात माती दिली ना तर आय एम अ व्हेरी गुड मार्केटिंग पर्सन असतो. बट थिंग व्हॉट कॅन आय डू इट ॲट प्रेझेंटली. का माझ्याकडे कपडे नाही आहेत, का या कपड्यावर गेलो तर मला कोणी नोकरी देणार नाही आहे दादा. मग आधी मला काम करायला लागेल, पैसे मिळवायला लागतील, कपडे चांगले घ्यायला लागतील, त्याशिवाय मला कोणी नोकरी पण नाही देणार दादा. मी साधी एक 10-15 हजारची पण नोकरी करू शकतो, पण आता या परिस्थितीमध्ये मला कोणी नोकरी पण नाही मिळणार भाऊ. मी आव्हान करतोय, हा माणूस जिथे कुठे तुम्हाला भेटेल तिथे हा माणूस प्रामाणिक आहे, त्याला तुम्ही काम द्या. तुमच्या लेवलवर त्या माणसाला तुम्ही सुधारण्याचं पुण्य घ्या. जे कोण बिझनेसमॅन असतील, ज्यांना कुणाला माणसाची गरज असेल तर हा माणूस नक्कीच तुमच्याजवळ काम करेल, नाही का. तर अशी ही माणसं आहेत, ह्यांच्यावर रडण्याची वेळ आणू नका. कृपया ह्या गरजू माणसांना तुम्ही नक्कीच तारण करा ह्यांचं.